नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला राजम्याचं कालवण करायचं आहे. त्याच्यासाठी एक वाटण काढायचं आहे. मी इथे खोबरं घेतलेले आहे किसून, काळे तिळ घेतले, लसूण घेणारे, कोथिंबीर घेतली, शेंगदाणे आणि अद्रक घेतले. हे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचे, पाणी टाकून वाटायचे आणि मिरच्या देखील टाकणार आहे मी इथे, कारण मी इथे हिरव्या मसाल्यातलं कालवण करणार आहे. तुम्हाला जर का लाल मसाला टाकून करायचा असेल तुम्ही तसं केलं तरीसुद्धा चालेल. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर आता हे आपल्याला चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून. मी ते राजमा कुकरला आहे ना 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेला आहे. हा ओला राजमा आहे, भिजवलेला राजमा नाही आहे. ज्या शेंगा असतात ना राजम्याच्या त्या आहे. हे बघा अशा छान अशा मऊसूत शिजल्या गेलेल्या आहेत. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने कालवण, खूप छान होतं हे कालवण. आता इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकायचे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. 1 चमचा मी इथे मोहरी टाकणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला. हळद टाकल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला संडे मसाला टाकायचा आहे 1 चमचा. बस एवढेच मसाले, दुसरे मसाले आपल्याला टाकायचे नाही आहेत. त्यानंतर जे वाटण वाटून घेतलं होतं ना आपण, ते वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तुम्हाला याच्यामध्ये कश्मीरी मिरची पावडर जर टाकायची असेल ना कलरसाठी, ती टाकली तरीसुद्धा चालेल. मी इथे नाही टाकली. आता हे आपल्याला मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त परतायचं नाही आहे, मिनिटभरच परतायचं आहे. त्यानंतर जो आपण राजमा शिजून घेतला होता ना, तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला सगळं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथे पाण्याचं प्रमाण थंडच वापरणार आहे, गरम पाणी टाकणार नाही आहे. तुम्हाला कितपत कालवण घट्ट पातळ करायचे त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कालवण किती घट्ट पातळ ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका. मी एवढं घट्ट ठेवलेलं आहे, खूप जास्त घट्टही नाही आहे किंवा खूप जास्त पातळही नाही आहे. तुमचा मसाला जर का कमी झाला असेल ना तर थोड्याशा ज्या घुगऱ्या आहेत ना त्या अशा पळीच्या साह्याने मॅश करा, म्हणजे कालवणाला एक असा घट्टपणा येईल. आता मी इथे मीठ टाकले. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्स करायचे आणि बारीक गॅसवरती आपल्याला चांगली अशी याला उकळी आणून घ्यायची. गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवा म्हणजे चांगली उकळी येते. तर हे बघा, आता तुम्ही करून बघा, खूप छान होतं. तर का आपल्या कालवणाला चांगली अशी उकळी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कालवणसुद्धा दिसायला किती छान दिसते ना. ही कालवण तुम्ही बाजरीची भाकर, तांदळाची भाकर किंवा मग भात कशाही सोबत खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.